पहिल्या बॉलवर चौकाराला जिथे आपण पाहिलं अजयच्या बॅट मधून जिथे चौकार आला. इथे हा बॉल चांगला होता, पडल्यानंतर कट झालाय, राईट झालाय, काटा बदललाय, वळण घेतलंय चेंडूने. कृष्णा यांच्या माध्यमातून हाताळलेला हा बॉल आपण पाहतोय. इथे अजयला मात्र समजला नाही. इथे स्लोवर पद्धतीचा हा बॉल फटका फसलाय. एलिव्हेशन जास्त, चेंडू जास्त वेळ हवेमध्ये आणि ते क्षेत्ररक्षक एक आला चेंडूच्या खालती. अगदी चिमूरचा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं, चेंडूच्या खालती आला. 4 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती आपल्याला पाहायला मिळाले, परंतु एकाच्याही माध्यमातून इथे झेल पूर्ण होत नाहीये. चेंडू जमिनीवरती आदळतोय. 1 बॉन्स गॅदर केल्यापर्यंत एक धाव मात्र नक्कीच पूर्ण झाली. रोहन आपण पाहतोय बॅटिंग स्ट्राईक वरती. सलामीला आलेला फलंदाज आज मोडकवाडी या टीम कडून. इथे मात्र पहिलाच बॉल पुढ्यात होता, त्याला भिरकावून दिलंय. पहिला चेंडू फेस करत असताना बॉलला फेकून दिलाय सरळ दिशेत सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी दणदणीत असा या डावातला पहिला षटकार. त्याचबरोबर आदरणीय चंद्रकांत दादा शिर्के यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले, त्यांचा आदर सत्कार मान सन्मान केला जाईल. अगदी त्यांचा खेळ तितका चांगला राहिला. आणखीन एक तडाखा, आणखीन एक धमाका रोहनच्या बॅट मधून. अगोदर षटकार आणि आता चौकार. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडू पासून सुरुवात केली आहे, जिथे नाव रोहन मोडक इथे मात्र फ्रंटला येते. आता वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाहीये. इथे काटा बदलला गोलंदाजाने, वेग वाढवला. षटकाची होती समाप्ती. एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा जोडल्या 15. बिनगडी बाद संघ जयवीर स्पोर्ट्स मोडकवाडी. सूरज नंबर 2 मध्ये आपण पाहतोय. सूरजला इथे ओव्हर नंबर 2 मध्ये 4 षटकांचा महत्वपूर्ण हा सामना, जिथे अमरुगवाडी विपक्ष जयवीर स्पोर्ट्स मोडकवाडी या दोन्ही टीम्स मध्ये आपण ही मॅच पाहतोय. जकू भवानी स्पोर्ट्स अमरुगवाडी विपक्ष जयवीर स्पोर्ट्स मोडकवाडी. अजय आहे स्ट्रायकिंग वरती. आता आपण फलंदाज पाहिलं तर अजयच्या बॅट मधून देखील एक चौकार आलाय पहिला चेंडू फेस करत असताना. त्यानंतर रोहनची बॅटिंग चांगली राहिली आहे. इथे क्षेत्ररक्षण सजले. इनिंग नंबर 2 मध्ये सूरज आलाय. इथे हा फटका बसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडूच्या खालती येतोय. ही झेल पकडणं गरजेचं आहे, परंतु इथे जज प्रॉपर झाला नाही. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे पडला. क्षेत्ररक्षक धावता धावता मात्र अंतर कापलं. अंतर कापल्यानंतर अंतर बरंच थोडस दूरवर कापलं. चेंडू पाठीमागे पडला. तोपर्यंत 2 धावा अगदी वेगाने पूर्ण केल्या. सतरा धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लोवर पद्धतीचा हा चेंडू वारव्या बॅटने भिरकावून दिलाय. इथे धावा किती मिळतील? इथे धाव मिळेल फक्त एकच, कारण की चेंडू गेलाय गोशांगी क्षेत्रात. अगदी थोडासा स्क्वेअरला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला असता, अगदी थोडासा स्क्वेअरला, तर नक्कीच इथे आपल्याला 4 नाही तर 6 धावा नक्कीच पाहायला मिळाला असता. परंतु इथे एकच धाव पाहायला मिळते. अगदी इंचवर बाहेर राहिला हा बॉल, त्यानंतर एकच धाव तुम्हाला इथे मिळेल.
18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत 18च्या घरामध्ये पोहोचलाय धावफलक. इथे हा फटका फासलाय. क्षेत्ररक्षक आहे कृष्णा. चेंडूच्या खालती चुकी होणार नाहीये. सुरक्षित हात स्वीकारलाय हा झेल आणि संपवलाय अजयचा खेळ. पहिल्या विकेटचं होतं इथे पतन. पहिला गडी होईल बाद. अजय बॅक टू द डग आउट. बॅकफुटला गेलाय. पंच केलाय आडव्या बॅटने. हा फटका तर चांगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र पाहतोय चेंडूकडे, परंतु चेंडूकडे पाहता पाहता चेंडू मात्र पुढ्यातून निघून गेला. समोर टप्पा पडला. पडल्यानंतर उसळी गाठली. गाठल्यानंतर डायरेक्ट जाऊन आदळला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. गणेशने आल्या आल्या इथे सुरुवात केली आहे. इरादे स्पष्ट झालेत. इरादे स्पष्ट दिसून येतात की गणेश आल्या आल्या प्रहार करायला सुरुवात केली. म्हणजे या फटक्यासाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलाय की काय, या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं अमृतवाडी टीम. इथे मात्र पुढे गेल्या स्क्वेअर कट करायचा होता. हा फटका सरळ दिशेत खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीपला तैनात आहे. गॅदर करेल फेकी करेल तोपर्यंत इथे एका धावेवरतीच थांबलेत. रिस्क या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली नाही. इथे 2 धावांचा मानस असता तर 2 धावा देखील झाल्या असत्या, परंतु रिस्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 23 धावा धावफलकावरती. इथे हा फटका फसलाय की काय. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा कृष्णा. म्हणजे तिथे चुकी होणार नाहीये मित्रा. ही दुसरी झेल त्यांच्या माध्यमातून पकडली जाते कोणतीही चूक न करता. कृष्णा जितका अनुभव आणि त्या अनुभवाचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये करत असताना उत्कृष्ट पद्धतीने 2 झेल या ठिकाणी संपन्न केल्या. आणि दुसरा गडी बाद होत असताना रोहन मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. 2 षटकांची समाप्ती होते. अखेरीस धावा धावफलकावरती जोडल्या 23. 2 गडी बाद संघ जेवीर स्पोर्ट्स मोडकवाडी. अभिजित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. संघाचे कॅप्टन आहेत. जर का पाहिलं तर आता जबाबदारी उचलून खांद्यावरती घ्यावी लागेल, जबाबदारी स्वीकारावी लागेल. कर्णधार ज्यावेळेस संघ आपल्याला घोषित करतो, कर्णधार म्हणून आपली निवड करतो, तर संघाची जबाबदारी सांभाळावी लागते कर्णधाराला. आणि इथे मात्र अभिजित आपल्याला पाहायला मिळतील का जबाबदारी सांभाळताना. सुधाकर आला स्क्वेअर नंबर 3 मध्ये. ओव्हर नंबर 3 सुधाकर. ओव्हर पद्धतीचा हा बॉल, त्याला मात्र उत्कृष्ट पद्धतीने वाऱ्याच्या साह्याने इथे खेळून काढलाय. गोलंदाजाचं केलंय भव्य स्वागत षटकाराने. गणेशच्या बॅट मधून इथे षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सुधाकर आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 मध्ये आणि पहिल्या चेंडूवरती त्यांच्या षटकार आलाय. हा देखील ओव्हर पद्धतीचा बॉल स्क्वेअर कट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक धावे तोपर्यंत चेंडू पोहोचेल गोशांकी क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी फटका चांगला होता, परंतु धाव एकच मिळेल. तीस धावा धाव फलकावरती. 2.2 षटकांचा खेळ प्रगतीपथावरती असताना सुधाकर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 30 धावा आतापर्यंत जोडल्या धाव फलकावरती. एक समाधानकारक असा धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन पंच केला. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतो. इथे मात्र दोन्ही पाय हवेमध्ये होते. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. डेंजर एंडला आहे. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव इथे पूर्ण होते.
धावांसाठी धावा धाव मैदानाच्या आतमध्ये थोडस कॉलिंग खराब झालं होतं, परंतु वेग फार होता दोन्ही फलंदाजांकडे. अगदी आपल्या वेगावरती स्वार असताना या 2 धावा वेगवान गतीने लगोलग पूर्ण केल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 32 धावा आतापर्यंत धावफलकावरती. इथे दिशा खराब आहे. दिशेन गोलंदाजी व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. सर्व बॅटने खेळायचा प्रयत्न. इथे हा फटका सुरेख आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा बॉल. किती धावा देऊन जाईल हा फटका? 4 धावा देऊन जातोय नक्कीच. काय स्क्वेअर कट होता, काय कव्हरच्या डोक्यावरून चेंडू डीपला गेला. एक्स्ट्रा कव्हरला तिथे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर होता हा बॉल. 4 धावा मात्र नक्कीच देऊन गेला. काय फलंदाजी चालली आहे गणेशची मैदानाच्या आतमध्ये. गेल्यापासून पहिल्या चेंडू पासून प्रहार करायचा त्याचे प्रयत्न अगदी सक्सेसफुल होत चाललेत. हा देखील स्ट्रोक चांगला आहे. इथे देखील क्षेत्ररक्षक आहे. इथे प्रयत्न चांगला आणि शरीराच्या साह्याने हा चेंडू अडवला गेलाय. फेकी होते तोपर्यंत 2 धावा काय रोखू शकले नाहीयेत. धावा थांबलेल्या नाहीयेत मैदानाच्या आतमध्ये. धावा जोरात असतात. इथे षटक क्रमांक 3 संपतोय आणि धावफलकावर धावा लागल्या जातात 39. 2 गडी बाद संघ जेवी स्पोर्ट्स मोडकवाडी या संघाची आपण अवस्था पाहतोय. अगदी सुअवस्थेमध्ये, चांगल्या अवस्थेमध्ये संघ आहे. एक समाधानकारक असा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडूंच्या अखेरीस 39 धावा धावफलकावरती आणि आता ओव्हर नंबर 4 मध्ये आपण मानवला पाहतोय. मानव बॉलिंग ट्रॅक वरती अगदी अतिशय कमी वयामध्ये आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, स्वतःच्या नावासाठी, स्वतःच्या अस्मितेसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. अगदी 10 ते 12 वर्षाचा हा खेळाडू. रनअप स्टाईल त्याची आपल्याला तितकी चांगली पाहायला मिळते आणि अतिशय कमी वयामध्ये क्रिकेट खेळतोय आपल्या गावासाठी. पाहूयात मानव 4थ्या षटकामध्ये. सुरेख गोलंदाजी, फुल टॉस पद्धतीचा हा बॉल पहिल्या चेंडूवरती इथे मानवने गंडावलाय. मानवने अभिजित सारखा मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवलाय. गोल्डन डकचा शिकार ठरतोय. पहिला चेंडू फेस करत असताना आपली विकेट गमावून बसलाय. अभिजित मोडक बॅक टू द डग आउट. काय गोलंदाजी राहिली मानवची. पूर्णपणे हँड स्विंग, थोडासा लोअर फुल टॉस होता हा बॉल. खेळून करत असताना मात्र स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये इथे गोल्डन डकचा शिकार ठरलाय अभिजित. अमर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होतोय. इथे लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. काय गोलंदाजी करतोय मानव. अगदी अमर सारख्या, अभिजित सारख्या मोठमोठ्या खेळाडूंच्या पायामध्ये बेड्या ठोकण्यामध्ये यशस्वी होतोय. पहिल्या डावातील उर्वरित 4 चेंडूंचा खेळ इथे बाकी आणि मानव बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू चांगला होता. खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन कृष्णा आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून फेकी होते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 41 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. अजूनही 3 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे.
हो अरे बॅटने खेळायचा प्रयत्न परंतु चेंडू काय सुरेख आपल्याला पाहायला मिळतोय. मानवच्या गोलंदाजीसाठी एकदा जोरदार टाळ्या. काय गोलंदाजी करतोय मानव. अतिशय कमी वयामध्ये आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना अप्रतिम दर्जाचा खेळ. याही वेळेस गोलंदाजी सुरेख ठरली आहे. इथे मात्र झेल नक्कीच हातामध्ये अडकला होता. इथे कॉलिंग नव्हतं. गोलंदाज देखील गेला होता, क्षेत्ररक्षक देखील आला होता, यष्टीरक्षक देखील आला होता. तिघांच्या मध्ये हा चेंडू पडते आणि ही झेल सुटते. परंतु मानवची गोलंदाजी तितकीच चांगली आहे. लास्ट वन बॉल टू गो या डावातला हा शेवटचा बॉल. इथे दिशा थोडीशी खराब आहे. उजवी यष्टी सोडून जाणारा हा बॉल पंचांनी मात्र नाकारला. इट इज अ वाईट बॉल. इथे देखील दिशा खराब आहे. वाईट +1. 2 मोफतच्या धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आता मानवची गोलंदाजी चांगली राहिली आहे. इथे मानवला टप्पा शोधावा लागेल, दिशा शोधावी लागेल. दिशाहीन गोलंदाजी होते. एक चेंडू आपल्याला हाताळायचा आहे. तो एक चेंडू आपल्याला इथे हाताळावा लागेल. बाजू बदलल्यानंतर योग्य टप्पा आणि हा बॉल डी झोन मध्ये चाललाय. पहिल्या डावाची होती समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती जोडल्या. 46 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 47 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. 47 धावांचं लक्ष्य आहे. 47 धावा बनवायच्या आहेत, 47 धावा मिळवायच्या आहेत. जकू भवानी स्पोर्ट्स अमरोगडवाडी या टीमला चेंडू असतील तुमच्याकडे 24, तुम्हाला बनवायचे आहेत 47.
सलमीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गौरव आणि कृष्णा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि बॉलिंग ट्रॅक वरती स्पेल नंबर 1 मध्ये ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय अभिजित मोडक. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 47 धावांचं टार्गेट आहे. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. कशा पद्धतीने गौरव आणि कृष्णा खेळी करतील आणि कशा पद्धतीने रोखायचा प्रयत्न अभिजितचा राहील हे पाहणं तितकंच रंजक आहे. मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. इथे चोळीची धाव घेण्याचा प्रयत्न परंतु पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येते. व्हाईट +1 2 मोफतच्या धावा धावफलकावरती कोणत्या प्रकारचा चेंडू न हाताळता होते. कृष्णा एक डावखोरे आताचा घातक फलंदाज म्हणून ओळखले जातात. उलटास पद्धतीचा हा बॉल इथे आडव्या बॅटने खेळलाय. प्रोटेक्शन आहे डीपला. 1 बाउन्स गॅदर होतोय चेंडू. एका धावेवरतीच कृष्णा यांनी थांबवलंय. रिस्क घ्यायची नाहीये. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल होता. समाचार घेता आला देखील असता परंतु ज्या दिशेने बॉल आला त्या दिशेला टोलवला. तिथे प्रोटेक्शन तैनात आहे. इथे हा स्ट्रोक चांगलाय. हा बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. गौरवच्या बॅट मधून येतोय हा तडाखा. 6 धावांसाठी षटकार. मोठा धडाका. नऊ धावा धावफलकावरती इथे आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर पद्धतीचा हा बॉल. इथे मात्र गती काढून घेतली गोलंदाजाने. गती परिवर्तन स्वतःमध्ये बदल केला गोलंदाजाने. अगोदरचा चेंडू वेगवान गतीचा होता परंतु यावेळीचा चेंडू अगदी हळूवार गतीचा आपल्याला पाहायला मिळाला. इथे हा स्ट्रोक चांगला. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक नाही. क्षेत्ररक्षक धावतोय प्रयत्न करतोय परंतु चेंडू पोहोचेल दन 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 करत सीमारेषा पार. येतोय गौरवच्या बॅट मधून चौकार. 13 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. हॅलो चेक. 19 धावा धावफलकावरती. एका ओव्हरच्या नंतर आपण पाहिलं तर 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 18 चेंडू आणि आता 28 धावांची गरज आहे.
इथे वेग फार होता, वेगाला प्रत्युत्तर दिले परंतु हा फटका फसलाय. एलिव्हेशन जास्त. हो हो इथे बॅकअप आला होता दूरवरून परंतु बॅकअपच्या माध्यमातून देखील हा चेंडू पकडता येत नाहीये. झेल सुटली. झेल सुटल्यानंतर मात्र बॅकअप देखील गेला होता परंतु त्याच्या देखील माध्यमातून इथे चेंडू पकडता आलेला नाहीये. 2 धावा मात्र नक्कीच पूर्ण झाल्या. झेल सुटल्यानंतर मात्र गौरवचा खेळ, झेल सुटल्यानंतर कृष्णाचा खेळ द्विगुणी होईल का, दुप्पट होईल का? इथे सोडून दिलाय, पाहिलाय आणि ओळखलाय. एस सिटीचा व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचलाय. तर 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 24 धाव्यांवरती धावफलक आता येऊन स्थिरावलाय. दोन चेंडूंचा खेळ झालाय. दुसऱ्या षटकातील ते अमर आहे बॉलिंग ट्रॅक वरती. 2 अवंतर चेंडू आल्यानंतर मात्र आता 2 चेंडू चांगले आपल्याला इथे पाहायला मिळाले. इथे आडव्या बॅटने खेळला. इथे वेग फार आहे चेंडूकडे. क्षेत्ररक्षक डीपला प्रोटेक्शन चांगलं होतं. उचलून फेकी करेपर्यंत एकच धाव इथे पूर्ण झाले. पंचवीस धावा धावफलकावरती. हा चेंडू चांगला होता. गौरवला मात्र इथे कुठेतरी थोडीशी गफलत झाली. चेंडू खेळत असताना चेंडू सरळ गेला निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक धावतोय. रोहन चेंडूच्या खाली इथे चुकी होणार नाहीये. झेल पकडला गेलाय. संपवलाय गौरवचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन होते. पहिला गडी बाद होते. महत्वपूर्ण खेळाडू गौरव आता मात्र मैदानाच्या बाहेर आहे परंतु खेळ गौरवचा तितका चांगला राहिला. 50% काम इथे गौरवने करून दिलंय. 50% बाकी खेळाडूंना करायचे. आदरणीय सचिनदादा पवार यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. मोस्ट वेलकम. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. सचिनदादा पवार आपण व्यासपीठावरती या. हा बॉल चांगला होता. इथे शेवटचा बॉल येतो निर्धाव. 2 षटकांची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 25. एक गडी बाद संघ जकोई भवानी स्पोर्ट्स अमरोलकरवाडी. बारा चेंडू आणि 22 धावांची गरज आहे आता. 12 चेंडू 22 धावा, 22 धावा 12 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर आदरणीय राजदादा मिसाळ आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. राजदादा मिसाळ. बारा चेंडू 22 धावा. इथे मात्र हा चेंडू चालणार नाहीये. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अगदी वातावरणाचा जर का विचार केला आज वातावरण दमट आहे. उन्हाचा तडाखा आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ऊन शांत आहे. उन्हाने धीर धरलाय
आणि अशा शांत वातावरणामध्ये मात्र सामने खेळत असताना खेळाडूंना मात्र नक्कीच मजा येते. थकवा कमी लागतोय. हा चेंडू हवेमध्ये खेळून काढलाय. पाठीमागच्या दिशेला इथे एकच धाव मिळेल. सत्तावीस धावा धावफलकावरती. हा स्ट्रोक चांगला आहे. सरळ दिशेत खेळून क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळते. दहा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. हा फटका बसलाय आहे. यशी रक्षक चेंडूच्या खाली इथे झेल पकडला जातोय. दुसऱ्या विकेटचा इथे पतन होतं. दुसरा धक्का, दुसरा हादरा टीम जकू भवानी आई स्पोर्ट्स अमरोगवाडी या टीमला. अनिल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅटची वरची काढा. चेंडू डी झोन मध्ये चाललाय. सामना कुठेतरी हळूहळू जड होत चाललाय. 18 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूने आज 18 धावांची गरज अजूनही. ओहो, इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त केली जाते. त्रिफळ अशी फलंदाज फर्निचर डिस्ट्रॉय होतोय. अनिलचा खेळ इथे संपवला जातोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी डीपला राहिला. सटीक बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे निर्धाव चेंडूची सांता झाली आणि आता मॅच इथे जी कुठेतरी हलकी होती ती इथे जड झाली आहे. ती कुठेतरी सुटली होती, इथे कुठेतरी फसली आहे. तिथे कुठेतरी सोपं होतं, कुठेतरी अवघड होऊन बसलंय. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. 6 चेंडू 18 धावा, 18 धावा आणि 6 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
हॅलो हॅलो चेक. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. हो इथे वेग फार होता. बॅटची वरची कडा लागल्यानंतर हा चेंडू गोशांकी क्षेत्रात गेलाय. पाच चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. इथे मात्र चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक धावते परंतु क्षेत्ररक्षकाच्या आधी चेंडू पोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी झालाय फरार. येतोय कृष्णाच्या बॅट मधून चौकार. चार चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. मॅच कधी इकडे तर कधी तिकडे चालली आहे. कोणाच्या बाजूने झुकेल ही मॅच. 4 चेंडू 11 धावा. रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये आणि हा स्ट्रोक लगावलाय. हा बॉल जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. जितक्या वेगाने चेंडू आला तितक्याच प्रचंड वेगाने त्याला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार षटकार आणि षटकार. ही मॅच रंगतदार बनवणारा हा फटका कृष्णाच्या बॅट मधून. मी म्हटलं होतं जोपर्यंत कृष्ण आहे तोपर्यंत मॅच आहे. कारण की अनुभव आहे. अनुभवाचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना ठोकलाय हा दणदणीत षटकार. 3 चेंडू 5 धावा. 5 धावा 3 चेंडू. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. काय घडतंय या सामन्यामध्ये. रंगबेरंगी चढ उतार. हा स्ट्रोक देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे येथे. 1 बाउन्स गावर करते. फेकी होईल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि इथे बॅकअप येतोय. बॅकअप करून देखील चुकी होते आणि एकीचं रूपांतर दुसरी मध्ये झालंय. इथे एकच धाव होती तिथे 2 आल्यात. आता 2 मध्ये 3 बनवायचे आहेत. मॅच अगदी शेवटच्या 2 चेंडूंपर्यंत गेलीये पोहोचवलीये. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. इथे मात्र कार्पेटच्या साह्याने हा चेंडूला खेळून काढला. 1 धाव पूर्ण आणि हा बॉल फरार. विजयी 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 चौकार. विजयी चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मॅच फिनिश झाली आहे. आंबरोगेवाडी संघ ही मॅच मात्र घेऊन गेलाय. सामन्यामध्ये मात्र जिवंत ठेवणारा हा खेळाडू कृष्णा. काय खेळ राहिला. सुरेख पद्धती